नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आलोय तुमच्यासाठी नवीन प्रश्न घेऊन। पुढे तुम्हाला प्रश्न दिसत असेल 2.7 7च्या डोक्यावर आडवी रेषा आहे, म्हणजे हिला बार म्हणतो आपण, हे माहित असेल तुम्हाला, किंवा इथे डॉट सुद्धा असतो 7च्या डोक्यावर। तर 2.7 बार या संख्येचा वर्ग आपल्याला करायचा आहे। तर बार या संख्येचा अर्थ तुम्हाला माहित असेल, बारच्या चिन्हाचा अर्थ की 7 ही संख्या अनंत वेळा पुढे येणार असते। ठीक आहे, आता थोडंसं अगोदर आपण हे पाहूया की 2.7 या संख्येचा जर तुम्हाला वर्ग विचारला असता तर तुम्ही तो नक्कीच पॉईंट काढून 27 चा वर्ग केला असता, बरोबर आहे। आणि 27 चा वर्ग येतो 729, आणि 729 मध्ये इथं एका स्थळावर पॉईंट आहे, तर तुम्ही इथं नक्कीच दोन स्थळावर पॉईंट दिला असता, आणि तुम्ही 2.7 या संख्येचा वर्ग 7.29 असा काढला असता। हे उत्तर एकदम बरोबर आहे। पण ही संख्या 2.7 नसून आपण घेतलेली संख्या ही 2.7 बार आहे क्वेश्चन मधली। त्यामुळं बरेच विद्यार्थी या संख्येमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने वर्ग काढतील, आणि काही मुलं तर याच्या डोक्यावर सुद्धा बार देऊन टाकतील, 7.29 करून 29च्या डोक्यावर बार देतील, पण हे साफ चूक आहे। ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर कसं करायचं, तर 2.7 बार ही जी संख्या तुम्हाला दिसते त्या संख्येला अगोदर अंशछेद रूपामध्ये कन्वर्ट करून घ्या। तर अंश रूपामध्ये कन्वर्ट करण्यासाठी नेमकं करायचं काय ते पहा। 2.7 बार या संख्येमध्ये बार आणि पॉईंट अशी दोन चिन्ह आहेत, ती दोन्ही चिन्ह जर तुम्ही काढली तर तुम्हाला संख्या मिळेल 27। या 27 मधून तुम्ही पॉईंटच्या डावीकडची संख्या वजा करून टाकायची, ती आहे 2। ती जर 2 तुम्ही वजा केली तर तुम्हाला उत्तर मिळतं 25। तर 25 लिहा, आणि छेदस्थानी मात्र 9 हा अंक घ्या। 9 कशासाठी, तर इथं एकाच अंकावर बार आहे म्हणून 9 घ्या। जर 2 अंकाची पुनरावृत्ती होत असेल, 2 अंकांवर जर बारचं चिन्ह असेल तर छेद तुमचा 99 येईल। जर 3 अंकांवर जर बार असेल तर छेद तुमचा 999 येईल। तर आता या संख्येची किंमत 2.7 बार या संख्येची किंमत झाली तुमची 25/9, म्हणजेच तुम्हाला 2.7 बार या संख्येचा वर्ग करायचा आहे, म्हणजेच 25/9 चा वर्ग करायचा आहे। तर तुमची किंमत यायला पाहिजे अंशस्थानचा वर्ग अंशस्थानी, 25 चा वर्ग 625 आणि 9 चा वर्ग 81। जर पर्याय असा असेल हे तुमचं उत्तर। जर पर्याय पॉईंट मध्ये दिला असेल तर या संख्येला 81 न 625 ला भागून तुम्ही त्याचं रूपांतर पॉईंट मध्ये करू शकता। व्हिडिओ कसा आवडल्यास नक्की सांगा, आणि एक प्रश्न तुमच्यासाठी देणार आहे अशाच पद्धतीचा, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून द्यायचे। तर प्रश्न असा आहे, 3.4 बार या संख्येचा वर्ग तुम्हाला काढायचा आहे। या संख्येचा वर्ग काढून तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।